विदर्भातल्या लोकांनी जरा हजेरी लावा. माझ्याकडे 2 टिफिन विदर्भाचे आहेत. दोघांनाही डाळच पाहिजे असते. कधीतरी रस्सा भाजी द्यायची म्हटलं तर नको नको म्हणतात, आम्हाला डाळच द्या. आता मी आमच्यासाठी कालवण बनवतेच, पण टिफिन देऊन झाले की एक अर्धी वाटी राहते डाळ आणि ती खाऊनच आम्हाला वाटते असं की आम्ही पेशंट झालोय. आता मला कॉमेंटमध्ये सांगा की विदर्भातली लोक रस्सा भाजी खात नाहीत का? असो, आज टिफिनवाल्यांना काही कल्पना न देता ठरवलं मी की ह्यांना डायरेक्ट खिचडी भातच द्यायचा. आज डाळ बनणारच नाही. तर कुकरमध्ये तेल घातलं, जिरं, लसूण, मिरची, कांदा घालून चांगला परतून घेतला, हिंग घातलं, मीठ घातलं, शेंगदाणे घातले, वाटाणा घातला, नंतर टोमॅटो घातला, बटाटा घातला आणि छान परतून घेतलं. नंतर हळद घालून छान मिक्स करून घेतलं. सेम प्रमाणात तांदूळ आणि मूग डाळ घेतले होते, ते छान धुवून याच्यामध्ये घातले आणि पाणी घालून कुकरच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या. बघू शकता मस्त अशी आपली खिचडी तयार आहे. सोबत भरलेलं वांग, मऊ लुसलुशीत चपात्या बनवल्या होत्या. टिफिन छान असे भरून दिले. टिफिनवाल्यांना तर आवडली, तुम्हाला पण आवडेल, नक्की करून बघा.